मी एक तर अतिशय छोट्याशा खेडेगावातनं आलेली मुलगी. अगदीच मला सगळंच माझ्यासाठी मुंबईतलं नवीन होतं. हं. जेव्हा मी पिंगा गायला गेले किंवा पिंगाचे सेटिंग्स आले. मग ते गाणं कसं तयार झालं त्याची एक सगळी म्हणतो ना एक सेटिंग्समध्ये काय म्हणतो आपण त्याला एक ती कशी त्या गाण्याला फोडणी कशी हं, दिली, हं, हं, त्याच्यानंतर मग ते फोडणी दिल्यानंतर तडका झाल्यानंतर ते गाणं कसं झालं, हे हं. सगळ्या स्टोरीज मी ऑलरेडी बोलली आहे. पण बिहाइंड द सीन इज असं आहे की ग्रूमिंगसाठी एक वेळ हवा असतो माणसाला. प्रत्येक गायकाला जसं आता आता रिसेंटली पण बघ आपला तो बिग बॉसचा एक विनर झाला बघ मुलगा. त्याला त्या हिंदीमध्ये, नाही, नाही मराठीतला. मराठीत. कोण तो कोण तो गरीब मुलगा तो बिचारा. हां, हां. आय डोंट सूरज, हां, हां. सूरज तो चव्हाण. हां. सो तो तो असाच ना आला. काहीतरी आपलं हे करून TikTokवरून किंवा हं, XYZ हं, सगळ्या सोशल मीडियातनं लोकांना तो आवडत गेला तो आणि तो डायरेक्ट थेट हं. चॅनलमध्ये आला. चॅनलमधून आल्यानंतर त्याला थेट सिनेमा मिळाला. बरोबर. हां, थेट सिनेमा मिळाला. तो सिनेमा त्याच्या खोलात आपण नको जाऊया. पण त्याला नकळत तो ब्रेक मिळाला, की तो सिनेमा करू शकतो. पुढे आता अजून काही त्याला ग्रूमिंगसाठी मे बी आता हा टाईम ला लागेल किंवा तो ग्रूम करेल स्वतःला ह्या वेळेत. सो मी इथे येऊन, इथे आल्यानंतर एकतर माझी भाषा, माझी वऱ्हाडी, इकडच्या लोकांबरोबर समजून घेणे, इकडच्या लोकांची लँग्वेज समजून घेणे, हे हं. खूप खूप मोठी आव्हानं आहेत. बरोबर. जरी वाटतं ना आपल्याला, की हे फार कठीण नाहीये, पण व्हेन यू बिलॉन्ग्स फ्रॉम म्हणतो ना काय म्हणतो आपण, की एका अत्यंत समाजाच्या तुम्ही लोअर स्तरामधनं जेव्हा तुम्ही येता, हं. तेव्हा तुमच्यासाठी खूप मोठे चॅलेंजेस असतात. जेव्हा तुम्ही गाण्याच्या क्षेत्रामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला उभं राहायचं असेल, स्वतःचं नाव कमवायचं असेल, तर तुमच्यासाठी ग्रूमिंग करून त्या टाइपचं तुम्हाला प्रेझेंट होण्यासाठी जो वेळ आहे ना, तो बरोबर. वेळ फार महत्त्वाचा असतो आयुष्यामध्ये. आणि तो मला माझं एक पिंगा आलं, त्याच्यानंतर पिंगाने तर मला खूप काही दिलं आयुष्यामध्ये. माझं माझं म्हणजे माझं घर चालतंय पिंगाच्या भरोशावर. अजूनही मला पिंगावरतीच काम मिळतंय. जे काय मी काम करते इंडस्ट्रीमध्ये, मला पिंगावरतीच अजूनही मिळतंय सगळं. बरोबर. अशी मला असं वाटतं, अशी बरीच मुलं असावीत किंवा मुली अशी बरीच आहेत, ज्यांची अनेक अशी छान-छान हिट गाणी येतात आणि नंतर मग पुढे काय होतं नंतर आपल्याला अपेक्षा असते, की "अरे यार, काय गाणं आलं आता हिच्या लागोपाठ येतील." पण तसं होत नाही. होत नाही. See आता बन्सालीच्या थेट प्रोडक्शनमधनं मला कॉल आला, की आणि थेट बन्सालींच्या समोर जाऊन संजय लीला बन्सालींच्या अशी समोर जाऊन मी त्यांना हे गाणं सिटिंगमध्ये मी ऐकवत होते. असं आता तसं राहिलेलं नाहीये. आता असे एका गाण्याचेच 10 व्हर्जन्स बनतात. मग त्या 10 पैकी कुठलं तरी एक सिलेक्ट होतं आणि सिंगर्स पण 10-15 सिंगर्स असतात. 10-15 सिंगर्स ओह! पैकी कोणत्या सिंगरचं गाणं ते फायनल होईल, शेवटपर्यंत कोणाला कळत नाही. ते रिलीज झाल्यानंतरच कळतं, की यांनी पण हे गायलंय. ओह! सो अशी अशी खूप लोकं असावीत मला असं वाटतं, की ज्यांच्याबरोबर हा सेम किस्सा घडला असेल, की व्हाय नॉट म्हणजे कंटिन्युअसली काम किंवा कंटिन्युअसली गाणी त्यांची का नाही आली? त्याच्यामागे असं पण कारण असू शकतं, की तयारी आपली मानसिक तयारी, आपली शारीरिक तयारी, गळ्याची हं. तयारी ह्या सगळ्या गोष्टींनी अ, तिथे उभं राहणं किंवा त्या प्रकारची ज्या प्रकारामध्ये आपण मोडतो, हं. आपण ज्या प्रकारची गाणी चांगली गाऊ शकतो, बरोबर. अशी गाणी आपल्याला मिळणं, हे पण फार महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. आणि येस. आता मला एखाद्या कंपोजरनी बोलवलं, की "तू असं शीला की जवानी टाइपचं गाणं." मी नाही नाही गाऊ शकणार ना. हं. मी एकतर त्यांना सांगणार, की मी प्रयत्न करते. नाही झालं, तर सोडून द्यायचं. हे बरोबर. असं होण्याचे चान्सेस पण जास्त आहेत. हं, सो हं. मला असं वाटतं, की नसीब का लिखा किधर भी नहीं जाता. जिधर हं. जिसका जितना ठहराव है, जितना जिसको मिलना है, वो मिलके रहता है. आपण ह्या सगळ्या विचारामध्ये गुंग असतो, की आपल्याला अजून का नाही मिळालं, अजून का नाही गाणी आलीत,
अजून यायला पाहिजे होती. हां, निश्चित वाटतं आपल्याला यायला पाहिजे होती. माझ्या टाइपची, माझ्या आवाक्यातली मी हं. जशी चांगली गाऊ शकते गाणी, अशी हं. जर मला समोरून मिळाली असती खरं गाणी, तर मला निश्चित चांगल्या गाण्यांवरती माझी नावं कोरल्या गेली असती. हं. पण असं पण अनेक वेळा झालं झालं आहे, की मी गायला मला बोलवा आणि ते गाणी काहीतरी अ, म्हणजे थोडीशी काय म्हणतो त्याला, की थोडी स्पायसी गाणी आहेत, जी मला आय एम नॉट कम्फर्टेबल सिंगिंग. म्हणजे लावणी किंवा असं तिथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्या पलीकडे जे आयटम सॉन्ग टाइपचे प्रकार आहेत, ते बरेचदा मला थोडं कठीण जातात गायला. हं, हं. आणि त्यांना त्यांना जे अपेक्षित असतं ते आपण मे बी शिकलो नाहीये किंवा ते कसं गायचं ते आपल्याला माहीत नसल्यामुळे त्या त्या गोष्टी शिकायला आपल्याला कदाचित वेळ लागेल असं बरोबर. अशा गोष्टी पण झाल्या मधल्या काळामध्ये. सो आय डोंट फील रिग्रेट की आपल्याला असं आहे, तसं आहे, असं मिळायला पाहिजे होतं. मला असं वाटतं मला जे मिळालं ना आयुष्यामध्ये, ते खूप कमी मुलींना मिळतं. हं. खूप कमी मुलींना मिळतं. हे याच्यासाठी म्हणतेय मी, कारण मला माहिती आहे किती मुली येतात इकडे स्ट्रगल करायला बरोबर. आणि किती दिव्यातनं त्या पोरींना जावं लागतं. ॲक्ट्रेस असो, सिंगर असो किंवा अजून कुठल्या क्षेत्रात काम करायला इथे नशीब आजमावायला येणाऱ्या ज्या हं. मुली असतात ना, मला मला माहिती आहे काय काय गोष्टी त्यांना फेस कराव्या लागतात. सो मला असं वाटतं मी खूपच लकी आहे. मला खूप ब्लेसिंग्ज आहेत. माझ्या पाठीशी खूप लोकांचे आशीर्वाद आहेत. खूप लोकांचं प्रेम आहे. म्हणून मला खूप काही मिळालंय. अशी अनेक लोकं आहेत जे अजूनही संधीच्या प्रतीक्षेत आहेत. अजूनही संधीची वाट बघतायत. पण अजूनही मिळालेली नाहीये. अजूनही समोरून फोन करतायत, प्रोड्युसर्सना फोन करतायत, म्युझिक डिरेक्टर्सना फोन करतायत. मी आजतागत एकही फोन कुठल्याही प्रोड्युसरला किंवा कुठल्याही म्युझिक डिरेक्टरला केलेला नाही, की मला कामाची गरज आहे किंवा मला गाणं गायचं आहे, मी गायिका आहे, मला बोलवा. मला ते चुकीचं आहे असं मी मानत नाही. ते हं. केलं पाहिजे. पाहिजे. हं. ते केलं तर समोरच्या माणसाला तुम्ही अप्रोच होता, त्याला अप्रोचेबल राहता. बरोबर. त्याला त्याच्या एक माहितीत तुमचं एक नाव पडतं, हं. की ही मुलगी पण एक गायिका आहे. पण समहाऊ मला ते जमलंच नाही समोरून कॉल करून ते संभाषण कसं साधायचं. त्याच्यामुळे काय झालं, की मी नेहमी माहिती नाही हा माझा ब्लाइंड फेथ आहे, की काय मला माहिती नाही. मला असं नेहमी वाटतं, की मी मी इतका रियाज करेन, मी इतकं प्रॅक्टिस करेन, इतका रियाज करेन ना, समोरूनच मला फोन येईल. असं मला नेहमी वाटतं. मी समोरून 4 फोन करणार. मग एखादा संगीतकार उचलणार नाही. मग तो मला मेसेज टाकेल, "आय एम बिझी." मग हं. मला कुठेतरी ते नैराश्य वगैरे येईल. मग ह्या भानगडीत कशाला पडायचं? पण असं झालंय तुझ्याबरोबर? असं तेच सांगते ना, की मला म्हणजे असं होऊ नये म्हणून तू फोनच नाही केले? असं होऊ नये म्हणून मी फोनच नाही केला कधी कोणाला, की करायला पाहिजे असं मला वाटतं. मी या मताची आहे, की करायला पाहिजे. कारण तुम्ही कॉल केला तर तुमचं कनेक्शन्स हं. लोकांबरोबर होतात. तुम्ही संपर्कात येता हं. थोडक्यात, बरोबर की आहे. संपर्कात असलं की नावं लक्षात राहतात. लक्षात राहतात. मग पण समहाऊ मला रिजेक्शनची जी भीती असायची ना, की मग आपण फोन करायचं आणि समोरच्या माणसांनी उचललाच नाही किंवा त्याने आपल्याला असं कळवतो नंतर कळवलंच नाही, तर मग आपण उगाचच आपल्याला नैराश्य का येणार. हं. मग ह्या फंदातच नाही पडायचं असा विचार करून मग मी कोणालाच फोन नाही केला. कधीच नाही केला आयुष्यात, की मला गायला बोलवा किंवा काही. आणि हा विचार केला, की मी माझा गळा इतका तयार करेन ना, इतकं छान रियाज करेन, की मलाच समोरून बोललं पाहिजे. आणि ते झालं. ते हं. झालं. म्हणजे ज्या दिशेने मी प्रवास सुरू केला, तो करेक्ट होता, असं मला वाटतं. की मी माझा वेळ वाया नाही घालवला, हं. की मला बोलवा, मला काम द्या, असं सगळं म्हणण्यामध्ये. डाउन द लाईन आता एवढे वर्ष झालेत. हं. आता सगळे बऱ्यापैकी कंपोजर्स किंवा संगीतकार मराठीतले, हिंदीतले खूप सारे चांगले माझे मित्र आहेत. हं, हं. त्याच्यामुळे आता सगळ्यांबरोबर हॅलो, हाय माझे नॉर्मल कॉल्स होतात. पण असा कॉल नाही केला मी आजपर्यंत कोणालाच, की मला काम हवंय किंवा कामाची गरज आहे. सो ते कॉन्व्हर्सेशन म्हणतो ना, की ते संभाषण करायची टेक्निक मला नाही जमली कधी.
थोडंसं त्या बाबतीत मी ढ राहिली असं म्हणू शकते.